विष्णुपान वैराग साहेब, आपण जे पाटील तहसील कार्यालयासमोर जे आमरण उपोषण आंदोलन करत आहात, नेमकं काय कारण आहे आपलं? कशासाठी बसतात? जय भीम. मी सदानंद वैराळ, संस्थापक शिलील जमीन बचाव आंदोलनाचा मी संस्थापक अध्यक्ष असून या ठिकाणी पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द, बांदरवाडा आणि माळेवाडा पाथरी येथील 109 एकर 26 गुंठे जमीन MRT कोर्टाच्या निकालाप्रमाणे वाटपासाठी जाहीर झालेली आहे 16/6/1977 रोजी. परंतु तरीसुद्धा सदर MRT कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून आम्ही शिलील जमीन बचाव आंदोलनाच्या माध्यमातून मागील 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही सरकारी दरबारी आंदोलन करत आहोत. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले महसूल अधिकारी हे जातीयवादी मानसिकतेचे असल्यामुळं हे MRT कोर्टाचा काय हे सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा आदेशाला मानायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला या ठिकाणी बसावं लागलेलं आहे. आमची मागणी जी आहे ती मागणी म्हणजे आमची कायदेशीर सनदशीर मार्गानं मागणी आहे की 109 एकर 26 गुंठे जमिनीपैकी 40 एकर जमीन वाटप झालेली आहे. परंतु 69 एकर 26 गुंठे जमीन आजही वाटप झालेली नाही. सदर जमीन भूमिहीन मागासवर्गीयांना वाटप करण्यात यावी म्हणून आमची शिलील जमीन बचाव आंदोलनाची मागणी आहे. आणि ही मागणी घेऊन आम्ही या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त, परभणीचे जिल्हाधिकारी, या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या सर्वांच्या पातळीवर आम्ही निवेदनं दिले, आंदोलनं केले, उपोषणं केले. परंतु आमच्या आंदोलनाची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. फक्त कागदी घोडे नाचवले जातात. परंतु स्पॉट लेवलला, ग्रामीण लेवलला जे काही अधिकारी आहेत, मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील, हे मात्र कोणाच्याही आदेशाला किंवा पत्राला भीक घालत नाहीत. म्हणून आमची अशी मागणी आहे की सदर अधिकारी जर मंत्री महोदयाचा आदेश मानायला तयार नसतील, सदर अधिकारी आयुक्ताचा आदेश मानायला तयार नसतील, सदर अधिकारी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश मानायला तयार नसतील, उपविभागीयांचा आदेश मानायला तयार नसतील, तर अशा या गेंडीची कातडी पांघरलेल्या मंडल अधिकाऱ्याला आणि गाव तलाट्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं. आणि जी 69 एकर 26 गुंठे जमीन MRT कोर्टाच्या निकालाप्रमाणे जी जाहीर झालेली आहे ती त्या भूमिहीन नागरिकांना, मागासवर्गीय नागरिकांना वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात यावेत. आणि आम्ही म्हणजे आमच्या पोट भरण्यासाठी हे सगळे मागणी करत नाही, तर आम्ही सदर जमिनी पिकवून राष्ट्राच्या उत्पन्नात सुद्धा आम्ही भर घालणारे माणसं आहोत. म्हणून आमचे गायरान असतील, आमच्या शिलील जमिनी असतील, आमचे इनाम जमिनी असतील, महारवतनाच्या जमिनी असतील, या ठिकाणी आम्हाला त्या मिळाल्या पाहिजे, कायदेशीर मार्गाने मिळाल्या पाहिजे. म्हणून आम्ही हे आज कायदेशीर मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत, उपोषण करत आहोत. आणि आमची मागणी जर या ठिकाणी पूर्ण होत नसतील, अधिकारी जर आमची दखल घेत नसतील, आम्हाला चर्चा करत नसतील, तर या पुढचं आंदोलन सुद्धा आम्ही आयुक्तालयापुढे आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयापुढे सुद्धा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत या घटनेवर या निकाल निघत नाही, जोपर्यंत 16/6/1977च्या MRT कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मंत्रालयापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण या ठिकाणी येऊन आम्हा गरिबांची, मागासवर्गीय भूमी नागरिकांच्या आंदोलनाची आपण दखल घेतली, त्याबद्दल आपले आणि आपल्या चॅनलचे सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. आम्हाला आपल्या माध्यमातून न्याय मिळाला एवढीच अपेक्षा करून मी थांबतो. जय भीम.